नमस्कार. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र औसा नगर परिषद अंतर्गत जे कंत्राटी सफाई कर्मचारी अनेक वर्षापासून या ठिकाणी सफाई करण्याचे, औसा शहर स्वच्छ करण्याचे एकंदरीत काम करत असतात. परंतु गेली 4 महिन्यापासून त्यांचा पगार एकंदरीत न झाल्याने या ठिकाणी 15 दिवसापासून कर्मचारी कामावर नाही आहेत आणि अनेक संघटनांनी या ठिकाणी त्यांच्या पगारासंदर्भात या ठिकाणी आंदोलन केले, मोर्चा काढला, या ठिकाणी आमरण उपोषण केलं. परंतु या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड व सचिन पवार यांनी गेली 5 दिवसाखाली या ठिकाणी आमरण उपोषण औसा नगर परिषद समोर या ठिकाणी केले होते. त्या ठिकाणी त्यांना असे आश्वासन दिलं होते की बाबा 7 दिवसामध्ये यांचा जो कामगाराचा प्रश्न आहे तो निकाली लावण्यात येईल. परंतु या ठिकाणी कुठलाही प्रश्न मार्गी न लागल्याने आज कामगाराच्या वतीने व सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार संघटनेच्या वतीने या ठिकाणी औसा शहरामध्ये भीक मागो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि जी रक्कम भीक मागो आंदोलनात जी रक्कम मिळालेली आहे ती रक्कम आज शिव व ह्या ठिकाणचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांना देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, कामगार संघटनेचे कार्यकर्ते व या ठिकाणचे सफाई कर्मचारी या ठिकाणी आले असता या ठिकाणचे एकही दालन किंवा शिव, नगराध्यक्ष, नगर उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित नाहीत. या ठिकाणी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते किरण भैया गायकवाड आहेत. नेमकं काय भूमिका असणार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल भैया? औसा नगर परिषदला जवळपास या ठिकाणी पॅनल येऊन 2 ते 3 महिने झालेले आहेत. पण खेडेगावामध्ये एक म्हण आहे, लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही. तशा पद्धतीचा अनुभव आज आम्हाला या ठिकाणी आला. आज हे आंदोलन या शहरामध्ये होणार आहे त्या सर्वच लोकांना माहिती होतं आणि म्हणून इथल्या सत्ताधाऱ्यांनी रात्री 12:30-1च्या दरम्यान जाहीर पाठिंब्याची पोस्ट त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून पोस्ट केली आणि त्यांचे या ठिकाणचे असलेले प्रतिनिधी किंवा जे काही चेले चपाटे आहेत त्यांनी सबंध औषधामध्ये सकाळपासून दिंडोरा पेटायला चालू केला की आमचा जाहीर पाठिंबा. पण जवळपास 11:30-12 वाजल्यापासून आम्ही भीक मागायला सुरुवात केली. आता जवळपास 3:45 वाजायला लागले. या 4 तासामध्ये ना अफसर शेख आले, नाही तर कुठला नगरसेवक आला, ना स्वीकृत नगरसेवक आला, ना त्यांच्या 17 नगरसेवकापैकी एक कुठला त्यांचा प्रतिनिधी आला. या ठिकाणच्या स्वच्छता सभापती आल्या नाहीत, नगराध्यक्ष मॅडम आल्या नाहीत, कोणीही आलेलं नाही. हे आले नाहीत तर नाहीत, पण त्यांच्या पाठिंब्याचं पत्र बी आलं नाही. म्हणून मी आता जे म्हणलं, लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नसतंय. औसेकरांना हे कळलं पाहिजे. आता ह्यांची ही परिस्थिती पाहून मला आता दुसरा एक गोष्ट आठवली. संत कबीरदास यांचा मला दोहा आठवायला लागला. हे मी नाही म्हणत आहे, संत कबीरदासांनी खूप वर्षापूर्वी म्हणलेलं आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर गांडू भडवे राज करे, मर्दों के बुरे हाल. गांडू भडवे राज करे, मर्दों के बुरे हाल. पतिव्रता भूकी मरे और पेढे खाये छिनाल. अशी परिस्थिती या ठिकाणी झाल्या. जे काम करणारे आहेत, जे रोडवर काम करणारे आहेत, जे झिजणारे लोक आहेत ते आज उपाशी मारायला लागलेत. आणि ह्यांच्या याच्यावर जो मलाई खाणारा जो कोणी गुत्तेदार आहे तो गुत्तेदार मस्त पगार घेऊन, मस्त पैसा शासनाचा लाटून मस्त निवांत झोपायला लागला. ज्यांच्याकडे हे काम आहे, खरं तर इथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे की यांचे प्रश्न आणि त्या गुत्तेदाराचा त्यांचा समन्वय साधून त्याचं हे करायचं. पण ह्या लोकांनी काय केलं तर ह्या लोकांनी त्या गुत्तेदाराची दलाली करायला चालू केली. ज्यावेळेस आपण या ठिकाणी आमरण उपोषण केलेलं 5 दिवस, त्यावेळेस आपल्याला आश्वासन दिलं होतं, त्याची काही पूर्तता झाली का आतापर्यंत? नाही, प्रशासकीय लेवलवर त्याची अंमलबजावणी चालू आहे. वित्त आयोगाचे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी 49 लाख रुपये जवळपास या ठिकाणी आलेले आहेत प्रशासनाला. प्रशासनासोबत आम्ही चर्चेमध्ये आहोत. या ठिकाणी 2 आंदोलन चालू आहेत. आमचं उपोषण हे कामगारांचा संप होता. यांनी काय केलं, पहिलं तर संप यांना तोंडी सांगितलं की आम्ही मिटवून घेऊयात, पण त्याचं काय पालन यांनी केलं नाही. पण आम्ही काय यांच्यासोबत येड्यात निघालो नाहीत. आम्ही सगळं कागदोपत्री घेतलेलं आहे. आमच्याकडे तशा पद्धतीचा कागद आहे आणि तो कागद घेऊन आम्ही शिवसाहेबांना धारेवर धरतो आहे. कारण त्यांचं कर्तव्य आहे ना, त्यांनी या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून चालू आहे. 2 ते 3 दिवसामध्ये कामगारांना त्यांचे पैसे भेटतील. पण पैसे भेटतील, पण पुढच्या कामाचं काय आहे? कारण 7 दिवसामध्ये या ठिकाणी यांनी काउन्सिल घेणं महत्त्वाचं होतं. कसल्याही पद्धतीनं काउन्सिल या ठिकाणी त्यांनी घेतली नाही आणि काउन्सिल घेतली नाहीच. पण या ठिकाणी आतून माहिती अशी भेटते की कुणाला विचारून तुम्ही त्यांना लेखी दिलं
अशा पद्धतीची एक चर्चा त्यांनी चालू केलेली आहे. नेमकं कामगारांना वेठीस धरण्याचं कारण काय किंवा कोण धरत आहे असंच वाटतं? गुत्तेदार धरत आहे, या ठिकाणचे नगराध्यक्ष धरत आहेत, या ठिकाणचे उपनगराध्यक्ष धरत आहेत, या ठिकाणची त्यांच्या सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी CO साहेबावर प्रेशर येत आहे आणि CO आणि ते हे मिळून करत आहेत. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोणाची असेल तर त्या विरोधकांची आहे. कारण जवळपास 6 माझ्या माहितीप्रमाणे 5 ते 6 लोक या ठिकाणी विरोधी नगरसेवक आहेत. मुळात ह्या 71 परिवारामध्ये जर तुम्ही मतदान मागायला गेला तर 350-400 मतदान यांच्या घरात आहे. मग ह्यांचे प्रश्न तुम्हाला दिसत नाही आहेत का? नाही, कुठंतरी तुम्ही राजकारण करतायत असा विरोधक समजतो. करायची संधी देऊ नका ना. अहो, राजकारण सुरूच केलं नाही. राजकारण करूयात ना, 5 वर्ष पडलेत ना. पळून पळून कुठपर्यंत पळणार आहात तुम्ही? आणि आम्ही तर कुठे जाणार आहे? राजकारण करायच्या टायमिंगला करू. राजकारण कधी करू? तुम्ही इथे येऊन बसल्यावर. तुम्ही तुमच्या घरात, आम्ही आमच्या घरात. राजकारण कुठं करायचं आहे? आज औषधाच्या या नगर परिषदेची बघा, या ठिकाणी एवढे कामगार गेल्या 2-3 तासापासून बसून आहेत, कुणीच वाली नाही आहे. मग ही कुठली पद्धत आहे? आणि ही जर कामाची पद्धत राहिली तर मग कसं नगरपालिका या ठिकाणी पैसा कमवल, कसं नगर परिषदेला फंड गोळा होईल, कसं काय चालणार आहे? अंधेरी नगरी चौपट राजा, इथला आका खुश आहे, आकाचा तरुण झालेला पोका खुश आहे आणि त्याच्या चेले चपाटे आहे, त्यांना फोनपेवर रक्कम भेटायला लागली म्हणून त्यांनी खुश आहेत. कुणाला वेगळं गिफ्ट आहे, ज्याच्या त्याच्या कॅटेगोरीनुसार रेट ठरलेले आहेत. कुणाला पेटीएम आहे, कुणाला फोनपे आहे, कुणाला गुगल पे आहे. असं करायचं आणि मग आमच्यासारखे जर या ठिकाणी आपल्या प्रभागातले लोक उपाशी मारायला लागलेत म्हणून जर आमच्यासारखा एखादा या ठिकाणी तरुण येऊन बसला तर मग सांगायचं काय पाहिजे? अरे बाबा, मला देण्यापेक्षा किंवा माझ्यासारख्या लोकाला देण्यापेक्षा यांच्या अधिकाऱ्यांना दिलं तर आम्हाला मागायची गरजच काय? आणि तुम्ही म्हणताय राजकारण करता. आम्ही करत नाही, तुम्ही करा ना. तुम्ही तुमचं राजकारण सिद्ध करा. राजकारणाच्या माध्यमातून सत्तेत आलेले लोक आहेत तुम्ही, तर तुम्ही तुमचं राजकारण किती बळकट आहे हे दाखवून देण्याची वेळ होती. पण तुम्ही काय केलं? तुमचं राजकारण किती कमकुवत आहे हे दाखवून दिलं. आता ज्या राजकीय पक्षांनी त्या दिवशी आम्हाला पाठिंबा दिला होता त्यांच्या विरोधात तुम्ही पोस्ट करायला लागल्या. अहो, त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा देऊन त्यांची जबाबदारी तर दाखवली. तुमची जबाबदारी काय आहे हे सांगा ना. नगराध्यक्षा मॅडम, या औषध नगर परिषदला आलेला कोणीही सेल्फी काढून आणायचा या ठिकाणी काम करताना आणि आमच्याकडून 1000 रुपये घेऊन जायचे. मला तर म्हणायचं आहे की अफसर बाबांनीच ते 1000 रुपये घेऊन जावेत. उलटं ते राष्ट्रवादीचे नेते असल्यामुळे त्यांना 1500 रुपये देऊ आम्ही. मी स्वतः देतो. त्यांच्या बहिणीने या नगर परिषदला आलेलं दाखवा, काहीच नाही. म्हणून तर म्हणतो ना, अंधेरी नगरी चौपट राजा आहे. पुढले काय भूमिका राहणार आहे आपली? बघूयात ना. अजून तर राजकारणावर आलो नाही आहेत. हा समाजाचा विषय, समाजातला 71 परिवाराचा विषय म्हणून समाजकारण करत आहोत. मी या ठिकाणी लढताना मी जरी काँग्रेसकडून निवडणूक लढवली असली तर काँग्रेसचा कुठलाही पदाधिकारी माझ्यासोबत नाही आहे, पक्ष माझ्यासोबत नाही आहे आणि मी त्यांच्यासोबत घेतलेलंही नाही आहे. कारण हा विषय वेगळा आहे. हा राजकारणाचा विषय नाही आणि पोटाला राजकारण नसते. हो, पोटाला कुठून तुम्ही राजकारण आणले? तुम्ही सांगा ना. पोटात जाणारा घास हा कुठल्या पक्षाचा आहे का? आणि मला तर असं वाटतं की तुम्ही पाणी बिणी अमुक तमुक हे सगळं वाटण्यापेक्षा तुम्ही या नगर परिषदला बसा. आज या ठिकाणी तुम्ही बघत असाल, तिकडे कॅमेरा फिरवा, असे लोक येऊन पैसे भरत आहेत आणि तुम्ही सांगताय की नगर परिषदकडे पैसे नाहीत. नगर परिषदच्या फंडमधून द्या ना. ह्या लोकांकडून नळपट्टी नको आहे का तुम्हाला? ह्या कर्मचाऱ्यांकडून घरपट्टी नको आहे का? मग ह्या 71 परिवाराचा तुम्ही कर नको आहे का तुम्हाला? मग या 71 लोकांचा जर तुमच्या नगर परिषदला कर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? पहिलं त्यांचं पेमेंट करावं लागेल. पण तसं नाही आहे. आता वित्त आयोगाचे पैसे आलेले आहेत. त्या वित्त आयोगातून ह्यांची भानगड मिटवायची, आपला गुत्तेदार सेफ ठेवायचा, मग कुठं तर शहरात एखादी भिंत बांधायची, एखादा खांब बांधायचा आणि मग त्या खांबाची किंमत होणार 3 लाख, 4 लाख, 5 लाख रुपये. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, अशा पद्धतीने चालू आहे. मलिदा खायचा, गब्बर व्हायचं आणि लोकांना लाता मारायला चालू करायच्या. आता मी बसून आहे, जवळपास अर्धा 1 तास झालं इथं बसून आहे. कोणी येत नाही. किमान मला उठवायला सुद्धा कोणी येणं झाले. असा एवढा भोंगळ कारभार या ठिकाणचा झालेला आहे. त्याच्यामुळं माझी सत्ताधाऱ्यांना विनंती आहे, विरोधकांना विनंती आहे, विरोधकांनी आवाज उठवावा. आम्हाला, माझ्यासारख्या सामान्य मुलाला राजकारण करायची काही गरज नाही आहे. तुमचं राजकारण प्रोफेशनली आहे. तुम्ही निवडून आला, तुमच्या पाठीमागं तुमचा वार्ड आहे, तुम्ही करा ना राजकारण. तुम्ही यांना बोला ना. जो गुत्तेदार आहे तो गुत्तेदार कसं काय म्हणू शकतो 12,500ची नऊ घ्या नाही तर तुम्हाला काढून टाकू? तुमच्या दमक नाही आहे का? तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही आहेत का तुम्हाला विचारायचे नाही आहेत? हे महत्त्वाचं आहे. आणि सत्ताधाऱ्यांना जर वाटते नाही याच्यात राजकारण नाही झालं पाहिजे तर तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही मुळात हा प्रश्नच उद्भवू दिला नाही पाहिजे. कोणी राजकारणच करणार नाही आहे. अशा पद्धतीचा आहे सगळा भूमिका आहे, सगळा भोंगळ कारभार आहे. एकंदरीतच जो कामगाराचा प्रश्न आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नसून तो
सर्वसामान्य कंत्राटी कर्मचाऱ्याचा हक्क आहे, असं या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते किरणभैया गायकवाड यांनी आपल्या माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, औसा.